पाहता नसे आरक्त देखिले डोळा नासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळ धनधान्य पशोरोध्ये पुत्र पौत्र समौरे पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया भूत प्रेत समव्याधी रोग व्याधी समस्ती नासती तुटती चिंता हे दरा 15 श्लोकी लावली शोभली बरी नोट दे संदेह आज उकडतं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू तस्मै श्री तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय. आज गुरु महाराजांना फार मोठा प्रश्न केला आहे आणि प्रश्न सगळ्या आपल्या लोकांच्या मनात जो आहे तो प्रश्न आहे. महाराज सर्व कर्मे करून घेणारा ईश्वर आहे. कर्म करण्याची प्रेरणा तोच देतो. असे जर आहे तर काही जण सत्कर्म करण्याची इच्छा करतात आणि काही जणांना वाईट कर्म करण्याची इच्छा होते. सर्वांना चांगलं कर्म करण्याची प्रेरणा ईश्वर का देत नाही? काही जणांनी चांगली कर्म करण्याची प्रेरणा द्यायची आणि काही जणांना वाईट कर्म करण्याची प्रेरणा द्यायची. हा ईश्वराचा भाव काय दर्शवतो? लांबलचक प्रश्न आहे. प्रत्येक जीव ज्यावेळेला जन्माला येतो त्याच्या मागे बरी वाईट कर्मे केलेली आलेली असतात. जी कर्म केलेली असते आपण ती आपल्याबरोबर आल्यात. ती कुकर्मे ईश्वर पाहतो. फक्त जीवाचा प्रयत्न पाहतो किंवा याच्याबरोबर कुकर्म आलाय, पण हे किती मनापासून करतो हा कुकर्म. सत्संग करतोय, ऐकतोय, तरी कुकर्म किती प्रमाणात होत आहे असं पाहत असतो ते. पूर्वकर्मानुसार तो जीवाकडून कर्म करून घेत असतो. परमात्म्याचं काय आहे, जसं तुमचं कर्म असेल तसं कर्म करून घेतो. जीवाचे प्रयत्न, जीवाने केलेले कर्म पाहून ईश्वर त्याला कर्माचे फळ देतो. सत्कर्माचं फळ सुख मिळतं, वाईट कर्माचं फळ दुःख प्राप्त होतं. वेदाने विहित कर्म सांगितलेली आहेत आणि काही निषिद्ध कर्म सांगितली आहे. मग त्याला जर धर्माचं ज्ञान झालं तर तो वाईट कर्म सोडतो.
आणि चांगली कर्म करत राहतो. म्हणजे त्याला ज्ञान होण्याकरता वेदाचं कर्म, शास्त्राचं, धर्माचं कर्म परमेश्वरानं काढून ठेवलं. इथे आल्यानंतर तुम्ही करायचं काय? उदाहरणार्थ रेल्वेमध्ये तिकीट काढून बसावं. आता हे सगळे लोक त्या पुराणाला द्यायचे आणि एस टीमध्ये पैसेच द्यायचे नाही. काय गुन्हा आहे ना रेल्वेत तिकीट न काढता बसणं, बसेसमध्ये तिकीट न काढणं बसणं काय आहे? मग आता गुन्हा हे माहिती असून तुम्ही जर ते करत असाल तर ईश्वर फक्त पाहतो आणि त्याची शिक्षा भुसावळ स्टेशनवर लगेच दंड म्हणून देतो. हेच कळत नाही लोकांना. तुम्ही आकोडा टाकताय MSCBचा आणि बिल भरत नाही, हे तो पाहतो. आपल्याला वाटतं MSCB पाहत नाही, MSCB जाऊ द्या खड्ड्यात, तो पाहतोच तो. कारण जे नाही सांगितलेलं आहे आणि ते हो सांगितलं आहे. गाडी जोरात न्यायची नाही, तुम्ही नेताय ते तो पाहतो. कारण नियम आहे, कोणत्याही जीवाला त्रास व्हायला नको. आता तुम्ही भर रस्त्यात हायवेवर अशी गाडी सोडून अशी ॲक्शन करता तर त्याला काय करा? चांगलं आहे का ते? त्या 1 जानेवारीला देशामध्ये मुलांनी ॲक्टिव्हिटी त्या रोडवर इतक्या केल्या तर 142 पोरं मरण पावले ते करून. मग आता एका वर्षाचं स्वागत आहे का? कारण कायद्याने सांगितलेले कर्म हे करू नका ते तुम्ही करताय. मग त्याला पाहायला इथे कोण आहे? पोलीस. तुम्ही मंत्र्याच्या वशिल्याने सुटून गेले त्याच्यातून, पण त्या दुष्कर्माचं, दुसऱ्या जीवाची हत्या. आज सकाळी 12 वाजता एक मुलगी इथे उभी होती बघा, मला सगळे नमस्कार करतो. तिला शंका विचारायची होती. ती तिकडे आली आणि तिने मला एक शंका विचारली. दादा म्हणे आम्ही गाडीने जात असताना आम्हाला असा भास झाला, एक सर्प 4 व्हील होती, असा रोडने गेला आणि तो मेला का नाही आम्हाला दिसलं नाही. आम्ही थांबलो, पण आम्हाला असं वाटतं तो गेला असेल. म्हटलं तुम्ही आता पंचामृत करा, थोडंसं गोमूत्र करा, महादेवाला स्नान घाला आणि दिवा लावा आणि हे विसरून जा. कारण तुम्हाला दिसला नाही तो गेलेला आहे म्हणून. ती जात चपळ असते, पटकन सटकून जाते. जर मेला असता तर तिथे दिसला असता. परत कोणालाही सांगू नका की आमच्या गाडी घालून साप गेला. कारण तुम्ही जर कोणाला सांगितलं अरे बापरे बरोबर वाईट आहे, काही तुमचं याच्या पुढे काहीतरी होईलच, म्हणजे तुम्ही प्रायश्चित्त म्हणून शंकराला जल घालून द्या, पंचामृत घालून द्या. त्या जीवाच्या परिमार्जनाकरता तुम्ही सुटले त्याच्यातून. पण परत डोक्यात नाही आणायचं ते की आपल्या हातून हे झालं आहे. प्रायश्चित्त घेतल्यानंतर तर विसरून द्या. कारण वेदाने सांगितलं असं की कोणत्याही किरकोळ जीवाची हत्या जर झाली तर तात्काळ शंकराला परिमार्जन करायचं. असं शास्त्र सांगतं. मग सापाला जास्ती काय आवडतं माहिती का तुम्हाला? दूध. म्हणून ते पंचामृत घालायचं माझं आहे मला. असे परिमार्जन योग्य व्यक्तींना विचारायचं आणि ते केल्यावर ते विसरून जायचं. कारण अनाहूत काही कर्म घडतात. आपण बुद्धिपुरस्कार आता एक भागवत ऐकत होतो, ते विंचू नाही घाला. ज्याने भागवत बसलं त्यानेच मारून टाकलं त्याला. असं आहे. त्याला झाडणीला त्याच्यावर काय करायचं, त्या विंचूवर झाडणी ठेवायची आणि त्याला लोटत असं मारणार. त्या झाडणीला त्याचे ते पंख जे आहे ना ते चिटकून जातात आणि लांब लावून त्या झाडणीत झटकून द्यायची ना, तिथं झाडणी पेटून द्यायची. विंचू मारायचं नसेल तर कशाने धरायचं हे सुद्धा सांगून ठेवलं आहे
इरसोनी तो त्याला डंग धरतो, तो चिटकला की सोडून दे. असं आहे ते. जीव कोणताही जीव आहे, कोणत्याही जीवाची हत्या घडली की दोष लागते. मग त्याचं परिवर्तन सांगितलेलं आहे. जसं आपलं ढेकून, मच्छर, आपल्या धान्यातले किडे आपल्या हातून मरतात म्हणून अग्नीत आहुती टाकले की त्याचं प्रायश्चित्त होऊन जातं. तसं नाही तर सहस्रनाम तत्पुल्यम, 1000 नावं घ्यायची देवाची, म्हणजे प्रायश्चित्त. म्हणजे देवाला कळतं की याने याच्या हातून घडलं आहे, पण याने त्याचं प्रायश्चित्त घेतलेलं आहे. म्हणून निषिद्ध कर्म जी सांगितली आहे ती धर्म वागणाऱ्या माणसानं जर निषिद्ध कर्म केली नाही तर अधर्मानं कर्म त्याच्याकडून होतं. अधर्म माणसाने ती जर निषिद्ध कर्म केली तर त्या करणाऱ्याला त्याचं दुःखच भोगावं लागतं. पण ईश्वर मात्र त्याच्यापासून अलिप्त असतो. जसा न्यायाधीश एखाद्या माणसाला शिक्षा देऊन टाकतो, पण शिक्षा दिली की तो ते प्रकरण विसरून जातं. झाली गेली केस, तो डोक्यात घरी घेऊन जात नाही की आज मी एकाला 10 वर्ष शिक्षा केली. न्यायाधीशाला जेव्हा शिकवलं जातं वकिलीनंतर, तेव्हा असंच त्याच्यावर वेंबरिंग केलं जातं त्या कोर्समध्ये की तो दुःख विसरला पाहिजे. नाही तर फाशी देणारे न्यायाधीश तर वेळ होऊन जातील. मग भले तो पेन मोडून टाकतो, तो न्यायाधीश काय करतो, फाशी दिलेला पेन मोडून टाकतो. आमच्याकडे असे पोलीस ऑफिसर होते, शिक्षा दिली की पेन फेकून द्यायचे ते. म्हणून साहेबाच्या टेबलावर 4-5 पेन ठेवावं लागतं. त्याला द्यायची नसते, पण ते पेनने लिहिलं फेकतो पेन. मुलगा जर मारतो ना आईला तर त्याला मारायचं नसतं, त्याचा उजवा हात घ्यायचा आणि त्याच्यावर आईने थुंकायचं असतं. ताबडतोब बंद होतो मार. मुलावर आई थुंकू शकते का? ती क्रिया करायची आहे. पण आता कोणी सांगतच नाही पोरींना. ती पोरगी असं बदलते त्याला दनादन दनादन. आणि ते काही मुलांच्या लक्षात राहून जातं लहानपणाचं की हिने आपल्याला बदललेलं आहे. हे त्याच्या डोक्यात बसलं. म्हणून बालपणामध्ये शिक्षा कशी आहे हे शास्त्राने सांगितलेलं आहे. ऋषीने काय सांगितलं, मला आता नाव आठवत नाही, मांडव्य ऋषीने की मी किती वर्षाचा होतो किडे मारले तेव्हा, म्हणे 5 वर्षाचा झाले. मग ते माझ्या आईला आणि बापाला द्यायला पाहिजे. यमा तुला खाली जाऊन जन्म घ्यावा लागेल आणि असा जन्म घेशील की दासीचे पुत्रे सगळी सत्ता असेल पण तुला त्याच्यातली उपभोगता येणार. केवढी आम्हाला शिक्षा आहे. म्हणून शिक्षा देणाऱ्याने सुद्धा जर खोटी शिक्षा दिली, याच्याकरता उपनिषदामध्ये एक गोष्ट आहे. एकदा कावळ्यानं राजहंसाला टोचा मारले. कावळ्याचं घरटं वरती आणि राजहंस खाली राहतो. राजहंस गेला की हा कावळा जायचा आणि तिला टोचा मारा. त्या राजहंसाने ना कोर्टाकडे अर्ज केला की बा कावळा मला त्रास देतो. हा कावळा न्यायाधीशाला भेटला. म्हणे मला जर निर्दोष सोडून द्याल तर तुमचे बाप कुठे गेले मी दाखवून देईल. कारण न्यायाधीशाला माहिती होतं की बा कावळा बरोबर. न्यायाधीशाने न्याय दिला की ही राजहंसनी कावळ्याचीच आहे. 1-2 महिने तो कावळा राजहंसनी बरोबर राहू लागला आणि 1-1.5 महिने न्यायाधीश म्हणे अजून आलाच नाही आणि आपल्या बापाचं काय झालं म्हणून सांगायला. ते एक दिवशी कावळा आला. न्यायाधीशाने विचारलं कावळ्याला की का रे माझे बाप गेले. तुम्हाला सोपं माहिती नाही म्हणे, जो खोटा न्याय देतो त्याचा बाप नरकात जातो. गोष्ट समजली. कावळा केव्हाही असाच आहे. या गोष्टी ज्या आहे ना याच्या मागे उदात्त येतो. जो खोटा न्याय देतो त्याचा बाप. सिद्धांत समजून घ्या. सिद्धांत समजून घ्या.
कोकिळावर आता हे पाळले जाते, काय कोकिळा, महिनाभर पूजा करायला. पण ब्राह्मण कावळे पाळून नेतो का पिंड प्रदानाला टोच मारायला? नाही. काय हरकत आहे? एखाद्यानं पिंजऱ्यात कावळा ठेवून नाही शिवत का कावळा, मी आणतो पिंजरा शिवरे, तर तो शिवणार नाही. कावळा हा नेहमी भ्रमंतीत आनंदित असतो. त्याला जर बंद केला तो तात्काळ नाश पावतो. आयुष्य खूप आहे त्याला, पण तो भ्रमंतीत आनंदात राहतो. त्याला भटकत्व दिलंय. म्हणून त्यावेळेस धर्माने वागणाऱ्याने विहित कर्म करणाऱ्याला सुख मिळतं, अधर्मानं वागणाऱ्याला निश्चित कर्म करणाऱ्याला दुःख भोगावं लागतं. न्याय दिशाप्रमाणे परमात्मा अलिप्त राहतो. म्हणून कर्माचे फळ ईश्वर स्वतःच्या इच्छेने देत, सिद्धांत लक्षात ठेवा. परमात्मा कर्माची फळं त्याच्या इच्छेने देत नाही, तुमच्या कर्माने तुम्हाला देतो. कर्माने देतो. म्हणून आता बाबा नियम असा सांगितला आहे की माणसाने स्वस्तिकासनाने 3 तासात बसायचं. आम्ही ताकद असल्यामुळे 7 तास बसलो आहे, दुपारी 1 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. असं हलायचं नाही. अत्याचं फळ काय आहे? हे ईश्वराने दिलं आहे का? नाही, आपण केलेल्या अतिरिक्त कर्माचं फळ आहे. आता लांब पाय घालून बसा. कारण 7 तास दुपारी 1:30ला सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजायचे. एक काळ ऐसा होता. कारण आसन सिद्धी महत्वाची आहे. आता त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे तो भोगायचा, त्याला काही इलाज नाही. रडत भोगायचा का हसत भोगायचा ते तुम्ही ठरवायचा. म्हणून इच्छेनं देत नाही. म्हणून ईश्वर विषम आहे, भेदाभेद करतो असं म्हणण्याला जागा नाही. महाराज, भारतीय परंपरेनं वेदाचं परमोच्च स्थान आहे, परमपूजनीय मानलं जातं. मग एवढं वेदाचं महत्त्व का? हा प्रश्न फार सुंदर आहे बरं आपल्या मनात. भारतीय विद्या अध्यात्म विद्या आहे. बाकीच्या देशांमध्ये ज्या विद्या आहेत त्या अध्यात्म विद्या नाही. जेवढे संशोधन करते आहे इतिहासामध्ये, त्यांनी संशोधन करून जाताना असं लिहिलं, मी हे उगाच संशोधन केलं. त्या जगाच्या सृष्टीचे हाल पाहून हा लाईटवाला सुद्धा काय म्हणाला होता, ज्याने निर्माण केलं, मी गेल्यावर हा चालू ठेवू नका 1 दिवसभर. म्हणून हा जो लाईट निर्माण करणारा मेला, त्या दिवशी सगळे जगात अंधार ठेवावं लागलं. त्याची अंतिम इच्छा होती की वाईट करून गेलो मी. याचे परिणाम चांगले आहे पण वाईट परिणाम जास्ती आहे. नेत्राचे पटल जे आहे ते लवकर खराब. हे त्याला केव्हा कळालं? पण जेव्हा कळालं तेव्हा त्याने लिहून ठेवलं, याची शिक्षा मला भोगू द्या. 303 ची गोळी काढणारा काय म्हणाला, मी जगात अत्यंत वाईट कर्म केलंय, याच गोळीने मला कोणी मारून टाकेल तर बरं होईल. हे सगळे ज्यांनी ज्यांनी देशाची शोध लावले ते म्हणे चुकीचं गेलं, कारण अन्याय वाढून गेला. अन्याय वाढ. जेवढं संशोधन लागतं तेवढा न्याय कमी असतो आणि अन्याय जास्ती होतो. म्हणून ते म्हणाले अध्यात्म विद्या ही वेदातून प्रगट झालेली आहे. अध्यात्म विद्येमध्ये गंभीर तत्व आहे. तत्व जे आहे ते गंभीर आहे. वेदांचा सरळ बोध भाषेत सांगितलेला आहे. वैदिक काळात सुद्धा अनेक ऋषींनी वेदाच्या निरनिराळ्या भागाशी जोडलेले आहे. पण त्याच्यामध्ये तप, इंद्रिय संयम, श्रद्धा आणि गुरुनिष्ठा या साधन करणाऱ्यालाच वेदाचे तत्व कळतात. मग
जे साधक आहे अशा साधकांनी काय केलं? तप केलं, इंद्रियाचा संयम केला, ईश्वरावर आणि गुरुवर निष्ठा ठेवली आणि असं करत करत त्यांच्या अंतःकरणाची शुद्धी झाली. अंतःकरणाच्या शुद्धीनंतर त्यांच्या शरीरामध्ये दैवी तेज आलं आणि पवित्र अशा घनीभूत भगवंताचं त्यांनी चिंतन केलं आणि भगवंतांनी त्यांना वैदिक तत्व निर्माण करायची आज्ञा दिली. जसं सकाळी पाहिलं आपण की नारदाला दिलं प्रदान आणि नारदाला सांगितलं की तू व्यासांना सांग. आता व्यासांनाही माहिती होतं, पण नारद दृष्टे जगाचे आहे, व्यास फक्त दृष्टे देवाचे आहे. म्हणून नारदाच्या परिभाषेमध्ये मांडलाय. सगळ्या पुराणांमध्ये देवाचं वर्णन केलं आहे, पण म्हणे एवढं कोण वाचेल? या पुराणात एक, त्या पुराणात एक, त्या पुराणात एक. पाहतो विष्णू पुराणात विष्णूचं तत्व सांगितलं असतं की विष्णू शिवाचं खोटं. ब्रह्मदेवाच्या पुराणात ब्रह्माचं सांगितलं, शिवाच्या पुराणात. मग लोक म्हणतात हे खरं का ते खरं? तर नाही, संत सांगतात तेच खरं. कारण एक अभंग आहे बा, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. कसं आहे? चक्रवर्ती आहे आणि त्याचे तर शंकरामध्ये वैराग्य प्रखर आहे आणि कोणत्याही गोष्टीचा विधिनिषेध ठेवत नाही. ते सती जाते का? आधी सांगितलं नाही, जाते जाय, नंदीला सोडून ये रे, काहीच केला नाही विचार. आता सतीला काय जायचं होतं तर शंकराला माहिती होती याचे तुकडे होतील आणि जेवढे तुकडे होतील तेवढे शक्ती प्रगट होईल. सती अवतारात सुद्धा सांगितलं की तू रामाची परीक्षा पाहू नको, मी पाहिलंच म्हणे. मग काय जायचं काय? या ज्या वेदाच्या कथा आहे, कारण त्याच्याशिवाय मायेची निर्मिती नव्हती. राम काय आहे हे शंकराला माहिती होतं. आता एवढेही तत्वबोध असल्यावर अजूनही रामावर शंका घेणारे आताही परवानगी का नाही घेतली. म्हणून ते म्हणतात परमोच्च सर्वांनी निरामय जीवन जगावं. काय हेतू आहे वेदाचा? सगळ्यांनी निरामय जीवन जगावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं, कोणालाही दुःख भोगायला लागू नये असा वैदिक ऋषीचा परमोच्च संकल्प आहे. म्हणून ते उदात्त भावनेनं प्रेरित होऊन तेजस्वी देवाची प्रार्थना करायला सांगतात. जे तेजस्वी ऋषी आहे ते दैवी शक्तीने त्यांची मेधाशक्ती वाढून जाते, बुद्धीची शक्ती. आपल्याला जेवढी बुद्धी आहे ना तेवढ्या बुद्धीचा आपण उपयोग घेतच नाही. सर्वसाधारण माणूस बुद्धीचा उपयोग फक्त द्रव्य कमवण्याकरता, द्रव्याचा उपयोग सुद्धा घेत नाही. सकाळी सांगितलं की असे काही कर्मदरिद्री लोक असतात की स्वतःच्या शरीराकरता सुद्धा असे बरेच लोक आहेत की भाजी स्वस्त मिळण्याकरता बाजारच्या दिवशी रात्री 7:45 वाजता जाता भाजी घ्यायला. का बरं? आता ती पालेभाजी सगळी कशी झालेली असते? असं आहे. पहा, पूर्वी गटरीच्या पाण्यात भाज्या धुसलेल्या आपल्याला टीव्हीवर दिसत आहे. मुंबई पुण्याकडे इकडे तिकडे नाले वाहताना त्याच्यात भाज्या धुतात. किती वेळा टीव्हीवर आल्या. आता हे ज्ञान वेदाने सांगितलं आहे. तुम्हाला जी वस्तू असेल ती पवित्र याच्याने धुवायची मग बाजारात द्यायची असं सांगितलं आहे. पण कोण ऐकतं? ती हळद धुवायला गेलो तर मागे एक शेतकरी, तर त्याच्या नाल्यावर तो धुत होता. नेमका पाऊस आला, एवढा पाऊस आला तर सगळी त्याची हळद वाहून गेली. दिली देवाने शिक्षा.
हळद ढीगचा ढीग होता आणि ते नाल्यावरून ते पाण्याने धुत होते ती हळद, आणि पडला वरती पाणी, नाला लोंडा, सगळी हळद चालली गेली. ईश्वर शिक्षा दुष्टित कर्माची देत असतो. असे पालेभाज्या ठेवतात आणि 2 गायी येतात आणि त्याच्या 15 जोड्या उचलून घेऊन जातात. बकऱ्या असे पाहता टाकून घेतात. असं आहे. या ज्या गोष्टी आहे, आता बघ काही लोटगाडीवाले भाजीवाले आहे ना, अत्यंत प्रामाणिक आहे. 30-30 वर्ष झाले त्या गल्ल्यांमध्ये फिरतात. तर त्यांना आजूबाजूचे लोक काय म्हणतात, अरे भाऊ काही अडचण असली तर माझ्याकडून पैसे घेऊन जात जा. बिना भानगडी त्याला 1000 रुपये 2000 रुपये देऊन देतात आणि मग ते रोज त्याच्याकडून भाजी घेतली. म्हणजे त्याला पैसा गोळा करण्याकरता काही तकतक पुरते का? आज यांच्याकडून घेतले, या महिन्याला त्याच्याकडून घेतले. म्हणजे चांगल्या वागल्याने 30 वर्ष झाले तो भाजीच विकतोय. 30 लोटगाडी, गल्ल्या चांगल्या आहे, लोकांची चांगला वागला आणि मुलं चांगले शिकवले. गल्लीतले लोक म्हणतात तुझा मुलगा कितवीत आहे, हे पुस्तकं घेऊन जाय तुला, हे अमुक घेऊन जाय. असं करून त्याचा संसार चालला आहे. पण तो का? तो व्यवस्थित भाजी त्यांना देतो. पैसा घेतोय पण व्यवस्थित देतो. त्याचं फळ काय मिळालं बघा. तर कर्म जे आहे, आता तो भाजीवाला आहे, त्याला किती बुद्धी असणार, पण त्याने सत्कर्म केलं. योग्य द्यायचं, खराब द्यायचं नाही. त्यामुळे ईश्वरानं त्याचं जीवन कसं चालवलं बघा. आपल्याला बुद्धी होते ना, चांगला आहे बेचारा, काय रे वाढल्या पडल्याला सांग रे, आम्ही करू तुला मदत. लग्न ठरलं मुलीचं, 12-13 लोकांनी पैसे देऊन दिले, 2-3 हजार रुपये घालवून. तर सत्कर्म काय करतं, आपल्या कर्माच्या सत्कर्माच्या योगानं दुसऱ्याला बुद्धी देतं आणि त्याच्या साह्याने आपलं कर्म सहज होतं. असं आहे. असे पुष्कळ लोक असतात. दूध घालणारा असतो. बरेच श्रीमंत लोक म्हणतात अरे एखादी म्हैस घेऊन टाकणार नाही ना, काय करू. तो देऊन देतो 10-15-20 हजार रुपये त्याला आणि मग प्रामाणिकपणे हिशोबामध्ये कटत राहतो. ज्या वेळेला गरीब माणूससुद्धा असं चांगलं कर्म करतो त्यावेळेला त्याला ईश्वर दुसऱ्याला बुद्धी देतो, त्याला मदत कर. आणि अशी मदत घेऊन घेतात आणि नाकडे वागतात. जगात अशी आहे. पुष्कळ लोक परोपकाराची मदत करतात पण फेडत करत नाही. उलट त्याच्या दुधात आणखी पाणी टाकून देतील की कमी. असे आहे. कारण विश्वास संपादन केल्यावर विश्वासघात करणारे सुद्धा जगात असतात. पण जे विश्वासघात करत नाही त्यांचा घात होत नाही. हे वैदिक तत्व आहे. म्हणून 2 गोष्टी आयुष्यात टाळायच्या असतात. ऐकून घ्या. एक तर कोणाचा तळतळा घ्यायचा नाही आणि कोणाचं घेतलेलं ठेवायचं नाही. हे 2 दुसऱ्या जन्मी सुद्धा तुम्ही कोणाचा तळतळा घ्या, त्या जन्मी जर राहून गेला तर पुढच्या जन्मी तुम्हाला तळतळावं लागतं. आता या सगळ्या बाया जावयांना फोडताय ना, पुढच्या जन्मी पहा बिलकुल भोगणं आहे त्यांना. पोरं वागवणारच नाही, कारण दुसऱ्याचा तळतळ येतं. ती बाई तळतळ ना की एवढा मोठा माझा पोरगा त्या सासूच्या नादी लागून गेला, त्याच्यानं कव्हर करून घेतला, कोणी म्हणतं दाढ बांधून घेतली, कोणी म्हणतं काही करून घेतलं, कसा बैल करून टाकला माझा सोन्या. म्हणून जावायला किती दिवस राहायला सांगितलंय सासऱ्याच्या घरी. पहिल्या दिवशी यायचं, दुसऱ्या दिवशी राहायचं, तिसऱ्या दिवशी आता तुमचे पोरं काय करतात तर तपासायचं. असं आहे ते. 3 दिवस सांगितलं, अक्कल गेली पण आहे. असं आहे ते. म्हणून धारणाशक्ती नीट झाली पाहिजे. आणि आधी मेधाशक्ती, मग धारणा म्हणजे बुद्धी, आणि मग तिला धारण करायची शक्ती आली पाहिजे. आणि धारणाशक्तीनंतर
प्रतिभाशक्ती. धारणा झाल्यानंतर प्रतिभा समाजामध्ये, लोकांमध्ये, चार चौघांमध्ये बोलता आलं पाहिजे, बसता आलं पाहिजे, अमुक करता आलं. म्हणून त्याचं लाभल्या की माणसाचं अंतःकरण हे समत्व बुद्धीने चालतं. प्रतिभा आल्याशिवाय प्रतिभा कॉलेजमध्ये शिकून येणार नाही, किंवा प्रतिभा नावाची श्री मिळाली म्हणून प्रतिभा वाढणार नाही, किंवा आईचं नाव प्रतिभा आहे म्हणून प्रतिभा मिळणार नाही. ऋषी लोकांचं जे ज्ञान आहे ते मेधाशक्तीमध्ये आल्यानंतर धारणाशक्तीने ते साठवलं की अलौकिक प्रतिभाशक्ती मिळते. अलौकिक अलौकिक की त्याचं काही वर्णनच करता येणार नाही. लोकमान्य टिळकांचा मुलगा प्लेगमध्ये वारला होता. लोकमान्य टिळकांनी लोकांना सांगितलं किती वेळ आहे, म्हणजे मी जरा राष्ट्राचं काम करून येतो. तर ते मुलगा गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला सगळं म्हणजे का तुम्ही त्यांना काही सांगत नाही. त्यांच्या कार्याला मदत करण्याकरता मी त्यांच्याबरोबर आलेली आहे, त्यांच्या कुठल्याही कार्यात अडथळा करायला आलं नाही. मुलाच्या सेवाजवळ ते थांबण्याची काही गरज नाही, मी आहे इथे, त्यांना बोलू नका. मी त्यांच्या कार्यात मदत करण्याकरता आली आहे त्यांना. काय नाही तर केवढी धारणाशक्ती केवढी पक्की आहे आणि प्रतिभा केवढी पक्की आहे. काय बोलतील दुसऱ्या बाया, कोणा बोलूच शकलं नसते. ही धारणाशक्ती. त्यांना जे कार्य करायचं आहे त्यांच्यात मदत करायला मी धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी नातिचरामी मी कबूल केलं त्यांना. आणि बघा जी श्री मदत करते ना तो मनुष्य निर्भय राहतो, निरोगी राहतो. आहे ती पाहून येईल, आहे ती पाहून येईल, निर्भय राहतो, चिंता नाही राहत त्याला. त्याचं कारण आहे धारणाशक्ती आहे. त्यामुळे प्रतिभा वाढते, पावित्र्य येतं, विश्वाकडे पाहण्याला समत्व बुद्धी येते. आणि वैदिकांच्या पावित्र्यामुळे सुचेता आली, म्हणजे मांगल्य. वेद काय करतं, मांगल्य करतं. म्हणून काय तुम्ही मंत्र म्हटलं की तुमच्यावर पाणी शिंपडलं जातं, कारण त्याच्याने मांगल्य निर्माण होतं. आणि त्याच्याही पेक्षा आईसाहेबांचं सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणाची नारायण. म्हणून ते म्हणतात असं मांगल्य ओतपत भरलेलं असतं आणि समत्व बुद्धीनं माणसाला तेज येतं. आणि हा या समत्वाचा सगळा आविष्कार वेदामध्ये आहे. सहनावतु सहनौ भुनक्तु सवीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै शांती शांती शांती. सगळ्यांना सहकार्य करू. आपल्या सनातन धर्मामध्ये सहकार्य बुद्धी जास्त आहे. या आधुनिकतेने सहकार्य बुद्धी काढून टाकली. पहा तुम्ही आता मोठे मोठे घर आहे, फ्लॅट लावून येतात, तपास करा नाही आम्हाला माहीत नाही, अजून माहीत नाही म्हणतात. सहकारी बुद्धी राहिलेली नाही. मुंबई पुण्याला हे माणूस 2 दिवस झाले घर उघडलं नाही असं कोणी विचारत नाही आजूबाजूचं. असं आहे. का नाही उघडलं घर, काय आहे. म्हणून ते म्हणतात अध्यात्मविद्येचं प्रकाशन हे वेद आहे आणि भारताचं अमूल्य धन म्हणजे वेद आहे. संपलं. म्हणून वेद पारंगत केदारखंड आहे वरती हिमालयामध्ये, जे भगवान शंकराचे.
त्या केदारखंडामध्ये मागच्या 10 वर्षापर्यंत एकही पुरोहित नव्हता. 10 वर्ष, जसं आपल्या बादली गावात नाही आहे. कावळे गुरुजी केवढे जोरात हरले बघा. तर त्या गावामध्ये जे जे लोक यायचे त्या लोकांना ते गावातले लोक सांगायचे केदारखंडाचे की आमच्या गावाला कोणी ते पुरोहित द्या, कारण दिशा नाही. म्हणजे शंकराचं उत्तम स्थान आहे तिथे. श्रीमंत लोकही होते, पण मग एक शिक्षक, संस्कृत शिक्षक रिटायर झाले आणि त्यांनी तिथे जीवनमूल्य थांबलं केदार क्षेत्रामध्ये. आणि तिथे एक विद्यालय निर्माण केलं त्यांनी. पण मग आता त्या अशा खंडामध्ये माणसं राहिलेही तर पाहिजे. मग त्यांनी जे श्रीमंत लोक होते तिथे त्यांना आधी धर्म सांगितला की तुमचा धर्म काय. मग ते सगळे गोळा झाले आणि तिथून आता त्या केदारखंडातून दरवर्षी 22 पुरोहित बाहेर पडत आहे. तर लोक त्या केदारेश्वराचं दर्शन तर घेतात, पण आधी त्या वैदिक शिक्षकाचं नमस्कार करतात आणि मग तिथे जातात की याने हे आमच्या गावात धर्म टिकवला. सहना भवतु सहनौ भनक्तु सहवीर्यं कर्वावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहि. महाराज, कर्म, उपासना आणि ज्ञान हे 3 कांड वेदामध्ये सांगितलेले आहे. कर्म कसं करावं म्हणजे उठल्यापासून काय करायचं तर दोन्ही हात चोळायचे. हात चोळल्याने काय होतं तर शरीरामध्ये एक शक्ती जागृत होते, ऊर्जा. आणि तिथे देवाचं स्मरण करायचं. कराग्रे वसते लक्ष्मी. उठल्याबरोबर जमिनीचं बंधन करायचं. पृथ्वी काय करते तर तेच देते आणि अशुभ पृथ्वीमध्ये पडलेली वीज जाण्याची शक्ती आहे, बिलकुल ओढून घेते ती. काय असतं तर एक तांब्याचा तार असतो. ह्या ज्या शक्ती आहेत ह्या ब्रह्मशक्ती आहे. तसं शरीर, मागे मी तुम्हाला सांगितलं की आपण उन्हामध्ये उभं राहिलो, जमिनीवर पळायला लागलो तर आपल्या शरीरातून पंचमहाभूतं बाहेर पडतात. घाम बाहेर पडतो, जीव घाबरायला लागतो, वायू बाहेर पडतो आणि एकदम शरीर हलकं होऊन जातं, म्हणजे तेज येतं. तर तसं ही जे मानवाचं शरीर जे आहे याचंच वर्णन सगळं वेदामध्ये सांगितलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. ज्या वेळेला अति अपचन होतं, जीर्णात अजीर्ण, त्यावेळेला शरीराला ताप येतो. म्हणून ज्यांना अजीर्ण होत नाही यांना ताप लवकर येत नाही. पण तुम्ही आताही एवढं रोगाचं प्रमाण होतं ना, तर बऱ्याच लोकांना ताप नाही आला, फक्त सर्दी आणि खोकला राहिला. काही लोकांना ताप, सर्दी आणि खोकला याचं मिश्रण झाल्यामुळे ते गेले. कारण अजीर्ण झालं की अतिजीर्ण झालं की ज्वर निर्माण होतो आपल्या शरीरात. पचनशक्ती मंदावली की अजीर्ण होतं ना, अजीर्ण झालं की मग ताप येतो. मग ताप, रक्त तापतं, रक्त तापलं की मांस तापतं, मांसातून मग चटके लागतात. आणि जसं जसं ताप होतो तसं हाडं निर्जीव होतं. तापाने हाडं तुम्ही हाडं दुखतात, सगळे अंग दुखतं. तर त्यात अजीर्ण होऊच द्यायचं नाही, म्हणजे ताप येत नाही. मुख्य हेतूच तोच आहे. मग वेद काय सांगतं, पचल्याशिवाय खायचं नाही आणि खाल्लंय तर मेहनत केल्याशिवाय राहायचं नाही. हे सिद्धांत आहे. म्हणून ते म्हणतात वेदामध्ये स्वास्थ्य सांगितलेलं आहे. कसं सांगितलं आहे तर शक्तीची आराधना, जीवनाचं सार्थक कसं करून घ्यावं हे वेदाने प्रतिपादन केलं आहे. वेदाचं प्रतिपादन निर्दोष आहे. आजही अंतिम सत्य शाश्वत
काय आहे? त्रिकालाबाधित सत्य आहे की जगात बहुतेक लोक विचारवंत होऊन गेले आणि विचारवंताने जग चाललेलं. आता एवढं जे मंथन चाललंय ना, तर याच्यावर विचारवंत लोक अजून विचार करतात आहे की या जगाला आवरायचं कसं. कारण आवरल्याशिवाय उपयोग नाही होणार नाही. जोपर्यंत कष्टार्जित जीवन येत नाही तोपर्यंत ती अवस्था निर्माण नाही होत. महाराज, उपनिषद वेदाची नंतर आहे का आधी वेद आहे? तर म्हणे मंत्र आणि ब्राह्मण असे वेदाचे दोन भाग आहेत. यज्ञकर्मातील देवतांचे प्रकाश करणारे मंत्र म्हणजे संहिता, आणि या भागाला कर्मकांडाचं विवेचन केलं आहे. अधिक एक भाग जो आहे म्हणजे वेदातला त्याला उपनिषद असं म्हणतात. म्हणून वेदाच्या शेवटच्या भागाला उपनिषद असं म्हणतात. शेवटचा म्हणजे तो त्याज्य आहे असं नाही, तो त्याज्य आहे असं नाही. नाही तर आपण काय म्हणतो शेवटचा म्हणजे त्याज्य नाही. त्या वरच्या भागाचं ज्ञान कायम टिकण्याकरता उपनिषद आहे. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा.